देवरवाडी येथे सभामंडप व सांस्कृतिक भवनाच्या कामात अनियमितता। महाराष्ट्र शासनाकडून 4 कोटी 25 लाखाचा निधी मंजूर, स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्याचा आरोप। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांच्या मनमानीमुळे तीर्थकुंडाचे पाणी दूषित होण्याची भीती। चंदगड तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र देवरवाडी येथे महाराष्ट्र शासनाकडून सभामंडप व सांस्कृतिक भवन उभारणीसाठी 4 कोटी 25 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांच्या देखरेखीखाली सुरू आहे। मात्र स्थानिक ग्रामस्थांचा दावा आहे की या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत आहे आणि त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अधिकारी व ठेकेदार मनमानी पद्धतीने निधी खर्च करत असून कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले जात आहे। तीर्थक्षेत्रातील पिण्याच्या पाण्याच्या तीर्थकुंडाजवळ मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने पावसाळ्यात संपूर्ण तीर्थकुंडात माती वाहून जाऊन पाणी दूषित होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। यामुळे गाळ साचून भाविकांसाठी पाण्याचा वापर अडचणीचा ठरणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामस्थांनी वारंवार संबंधित ठेकेदार आणि PWD अधिकाऱ्यांना हा प्रकार थांबवण्याची विनंती केली, मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत शासकीय कामात अडथळा आणल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या परिस्थितीमुळे शासनाचा निधी आणि वेळ वाया जात असून विकासाच्या नावावर भ्रष्टाचार चालू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। हा प्रकार त्वरित थांबवला नाही तर संघर्ष प्रज्ञावंत यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे।